हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत जॉमेट्री मधला मॅथ्स 2 मधला चॅप्टर नंबर 5. त्याचं नाव आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री निर्देशक भूमिती. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये सेक्शन फॉर्म्युलावरची एक्झाम्पल घेतली. कालच्या 2 व्हिडिओमध्ये काय केलं, सेक्शन फॉर्म्युला म्हणजे विभाजनाच्या सूत्रावरची काय घेतली एक्झाम्पल घेतली. आणि त्याच्या पुढचा पॉईंट 5.2 मधला त्याच्या पुढचा पॉईंट म्हणजे तो काय आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला, मध्यबिंदूचे सूत्र. त्याच्यावरची आपल्याला काही एक्झाम्पलचा अभ्यास करायचा आहे. आज क्वेश्चन नंबर 4 चा अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युलाचा आपण यूज करणार आहे, वापर करणार आहे, मध्यबिंदूचं सूत्र वापरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, एक्झाम्पल काय, एक्झाम्पल मी रीड करतो आणि काय करतो तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि आपण फॉर्म्युल्यापर्यंत जाऊयात. पॉइंट पी, एक्झाम्पल काय आहे बघा. पॉइंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल. एक सर्कल आहे, पॉइंट पी काय एक सेंटर आहे त्या सर्कलचा, म्हणजे केंद्रबिंदू आहे ऑफ द सर्कल. AB इज अ डायमीटर. AB इज अ डायमीटर. AB हा काय डायमीटर आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. बी चे कोऑर्डिनेट दिले नाहीत. ऑफ पॉइंट ए अँड पी. ए आणि पी चे काय दिले तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेत. याचा ए चे कोऑर्डिनेट दिले 2 3 2 -3 अँड पी चे दिले -2 0. हा सगळं कुठे आहे, हे कुठे सगळं एक्स आणि वाय प्लेन वरती आहे, म्हणजे एक्स अक्षावरती आणि वाय अक्षावरती आहे. ओके, हे सर्कल कुठे ड्रॉ केलं आपण, ग्राफ वरती केले. ग्राफ वरती 2 ऍक्सिस आहेत. ते 2 ऍक्सिस कोणते, एक एक्स ऍक्सिस आहे आणि एक वाय ऍक्सिस आहेत. काय केले, एक डायमीटर दिलाय एक्स आणि काय दिलंय, पी नावाचा केंद्रबिंदू दिलाय, सेंटर दिलाय. त्या पी पासून सर्कल तयार केले. पी पासून सर्कल तयार केले, डायमीटर दिला ए बी. ओके, आता मला सांगा आपण काय करूया, कोऑर्डिनेट लिहून घेऊया थोडा वेळ. कोऑर्डिनेट ए चे कोऑर्डिनेट काय आहे, -2, -3 2, -3. पी चे दिले त्याच्यानंतर रिस्पेक्टिव्हली दिल्यामुळं -2 0 आणि बी चे कोऑर्डिनेट काय सांगितले आपल्याला, फाइंड आउट करा. बी चे कोऑर्डिनेट काय करा, फाइंड आउट करा सांगितलेत. ओके, आपण थोडा वेळ बी चे कोऑर्डिनेट सुद्धा फाइंड करूयात. मला सांगा तुम्ही, हा काय आहे रे, पी टू बी. आपण काय म्हणू शकतो याला, पी टू बी, पीबी किंवा एपी. काय होईल रे, रेडियस होईल का, रेडियस पीबी. पीबी रेडियस होईल का सर्कलची. केंद्रबिंदू पासून सेंटरवरचा सर्कलवरचा कोणताही पॉइंट घेतला, सर्कलवरचा कोणताही पॉइंट घ्या, कुठून पी पासून, केंद्रबिंदू पासून सर्कलवरचा कोणताही पॉइंट जॉईन करा, रेडियस मिळते. ओके ओके, आता मी काय केलं, सर्कलवरचे 2 पॉइंट घेतले. सर्कलवरचे 2 पॉइंट घेतले आणि काय केलं, सर्कलवरचे दोन्ही पॉइंट घेतले आणि जॉईनिंग केलं. पण ते जॉईनिंग करताना ते पॉइंट कुठून गेले, सेंटर मधून गेले, म्हणजेच डायमीटर मिळालाय. म्हणजे रेडियसच्या दुप्पट कोण असतो रे, रेडियसच्या दुप्पट कोण असतो, 2 टाइम्स डायमीटर असतो. त्रिज्येच्या दुप्पट तुमचा काय असतो, व्यास असतो. म्हणजे पी टू बी जेवढं अंतर आहे तेवढंच ए टू पी अंतर असणार आहे. ए टू पी, पी टू बी इक्वल असणार आहे. म्हणजेच ए पी इज इक्वल टू काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पी बी असणार आहे. म्हणजे एपीचं जेवढं अंतर आहे तेवढं पीबीच आहे. म्हणजे पी हा मिड पॉइंट झाला का एबी या सेगमेंटचा. एबी या सेगमेंटचा काय झाला, मिड पॉइंट झाला. मग आपल्याला इथं काय, ए च्या कोऑर्डिनेटला आपण काय म्हणणार आहे, x1 y1. बी च्या कोऑर्डिनेटला काय म्हणणार आहे, x2 y2. पी ज्याला फाइंड आउट करायचा असतो, जो मिड पॉइंट असतो, त्याला आपण नेहमी काय घेतो, एक्स आणि वाय घेतो. आलं का लक्षात तुमच्या. बघा आता मग माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे एक प्रॉपर्टी आहे. आपल्याकडे प्रॉपर्टी कुठली आहे, आपल्याकडे प्रॉपर्टी कुठली आहे, सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कल इज द मिड पॉइंट ऑफ डायमीटर. सेंटर काय असतो, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा व्यासाचा मध्यबिंदू असतो. व्यासाचा मध्यबिंदू असतो. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा व्यासाचा मध्यबिंदू असतो. म्हणजे तिथून केंद्रबिंदू पासून व्यासाचे, डायमीटरचे जर एंड पॉइंट्स बघितले, अंत्यबिंदू बघितले, तर पी पासून पी बी तेवढ्या अंतरावरती आहे, तेवढ्याच पी पासून ए सुद्धा काय तेवढ्या अंतर आहे. म्हणजे हा पी हा काय झाला, मिड पॉइंट झाला. ए बी हा एक सेगमेंट झाला. आपल्याला मिड पॉइंटचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण एक्स वाय चे कोऑर्डिनेट दिलेत -2 0. ए चे दिलेत, किती दिलेत याचा रे, 2 3 2 -3. एक्सचा ऑप्शन दिलाय. आपण काय करूयात, एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूयात. इथं लिहितो मी. डायग्राम मध्ये काय करा तुम्ही वाटलंच तर, ह्याचे कोऑर्डिनेट काय दिलेत, एचा काय दिलाय कोऑर्डिनेट, क्वेश्चन नंबर 4. ए चे कोऑर्डिनेट काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट, ए चे कोऑर्डिनेट काय आहेत, 2 3 2
-3 पीचे दिलेत, पीचे काय आहेत कोऑर्डिनेट, पीचे आहेत -2, -0 -2, आणि बीचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे त्याच्यामध्ये. इथून सोल्युशन तयार होतं तुमचं. सोल्युशन मध्ये ही डायग्राम फॉर्म केल्यावरती इथं काय लिहायचं नाही आपल्याला, इथं काहीच लिहायचं नाही. ओके चला, एचा कोऑर्डिनेट काय आहे 2 -3, बीचा आहे का नाही आपल्याकडे, बीचच काढायचं आहे -2, 0. ओके आपण लेट करूयात. एच्या कोऑर्डिनेटला x1 y1, नंतर आपण कुठे जातो एंड पॉइंटला जातो, दोन्ही एंड पॉइंटला घेतो आणि ज्याला फाइंड आउट करतो ज्याच्यामध्ये फॉर्म्युला असतो मिड पॉइंट त्याला आपण xy घेतो. मग आपण इथे लिहूयात लेट एचा कोऑर्डिनेट काय असणार आहे 2, 3, इक्विव्हॅलन्स काय असणार इक्विव्हॅलन्स x1 y1 बीला फाइंड आउट करायचं आहे, त्याला पण मानून घेऊयात. बी माहित नाही त्याला आपण x2 y2 करूयात आणि काय करूयात क्वेश्चन मार्क करूयात, इक्वल टू क्वेश्चन मार्क किंवा इक्विव्हॅलन्स क्वेश्चन मार्क. माहित नाहीत ना आपल्याला कोऑर्डिनेट त्याची. चला आपल्याकडे पीचे कोऑर्डिनेट आहे, पीचे कोऑर्डिनेट काय येतो, पीला आपण ज्याला फाइंड आउट करतो आपण ज्याच्यापासून फॉर्म्युला तयार केलाय, कोण मिड पॉइंट आहे आपल्याकडे, मिड पॉइंट कोण आहे पी आहे, म्हणून पीचे कोऑर्डिनेट काय असतात xy असतात, इक्विव्हॅलन्स x, y. ओके आता आपल्याला काय वापरायचं आहे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला आणि बीचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. चला आपण वापरूयात बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या सूत्रानुसार त्याच्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट लावावं लागेल. फॉर्म्युला वापरायच्या अगोदर स्टेटमेंट काय लागेल, सेंटर ऑफ द सर्कल इज द मिड पॉइंट ऑफ डायमीटर. देअरफॉर काय लिहायचंय, सेंटर ऑफ द सर्कल is the midpoint of diameter. डायमीटर म्हणजे काय रे, डायमीटर म्हणजे व्यास. ओके काय लिहिलं आपण, सेंटर ऑफ द सर्कल इज द मिड पॉइंट ऑफ डायमीटर. मराठी मीडियम काय लिहायचे, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा जीवेचा मध्यबिंदू असतो. काय लिहायचंय, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा जीवेचा मध्यबिंदू असतो. तिथं झाल्यावरती स्टेटमेंट लिहून झाल्यावरती बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय आहे मध्यबिंदूचं सूत्र, मध्यबिंदू सूत्र काय आहे, x इज इक्वल टू, x जर फाइंड करत असेल तर x1 प्लस x2 अपॉन 2. तसंच त्याचप्रमाणे y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. मिड पॉइंट फॉर्म्युला x फाइंड आउट करण्यासाठी काय असतो, x1 प्लस x2 अपॉन 2. सेम ॲज इट इज y इज इक्वल टू काय असतो, y1 प्लस y2 अपॉन 2. चला ज्याच्या व्हॅल्यू आहेत ते आपण पुटअप करूयात. x ची व्हॅल्यू काय रे, x काय सांगतो -2 आहे, x काय सांगतो मी -2 आहे. x1 प्लस x2, x1 काय आहे आपल्याकडे, x1 काय आहे 2 आहे आणि x2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, कारण b करायचं ना आपल्याला. 2 प्लस x2 काय काहीच नाही, माहीतच नाही, त्याला x2 ठेवतो अपॉन 2. सेम ॲज इट इज y च्या व्हॅल्यू लिहून ठेवतो. y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू इथं y 0 आहे, तर y काय आहे 0 इज इक्वल टू y1 काय आहे, y1 तुमचा -3 आहे, -3 प्लस y2 ची व्हॅल्यू नाही, तीच अब्सेंट आहे, ती काढायची, फाइंड आउट करायची. चला आता काय रे, इथं -2 आहे, -2 चा बेस काय असेल रे, -2 चा बेस काय असेल 1 असेल. -2 चा बेस काय असेल, काहीच नाही म्हणजे असेल 1 असेल. म्हणजे मी बघा हा एक फ्रॅक्शन झाला, कारण अंश छेद रूपात आला की फ्रॅक्शन तयार होतो. 2 फ्रॅक्शन आहेत, आपण काय करतो, 2 फ्रॅक्शनच्या मध्ये इक्वल जर साइन असेल तर आपण तिरकस गुणाकार करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. देअरफॉर काय करायचं आपल्याला, देअरफॉर बघा आता -2 × 4 येणार आहे, 2 येणार आहे, -2 × 2 इक्वल टू 1 × ही संख्या म्हणजे काय 2 प्लस x2, 1 × 2 प्लस x2 वजा 2 ने 2 लागून दिलेली क्रिया प्रथम करून घेतो आपण गुणाकारामध्ये. विद्यार्थी मित्रांनो दिलेली क्रिया प्रथम करून घ्यायची, 2 × 2 4 येणार आहे, बरोबर का. इथं कोणतं चिन्ह आहे रे, अधिक का वजा आहे, अधिक चिन्ह आहे, इथं वजा आहे, वजा अधिकचा गुणाकार काय असतो, वजा असतो.
आला का? एकने आत गुणा, एकने 2 ला गुणा 2 येणार आहे, एकने x2 ला गुणा x2 येणार आहे. आपल्याला x2 फाइंड आउट करायचा आहे. हा 2 अधिक आहे, इकडे आल्यावरती काय होईल मायनस मध्ये जाईल. हा +2 इकडे आल्यावरती -2 मध्ये जाईल. x2 ची किंमत काढायची, त्याला एका साईडला ठेवलं, अधिक 2 आहे तो अगोदरच बरोबर चिन्हाच्या अलीकडे कोण आहे -4 आहे, पलीकडून कोण येणार आहे अधिक 2 अलीकडे येणार आहेत पलीकडून, म्हणजेच काय होणार -2 होणार आहे. ओके. आता जर समान चिन्ह असतील, सारखी चिन्ह असतील, वजा चिन्ह असेल किंवा अधिक चिन्ह असेल, समान चिन्हांची किंवा इक्वल साईनची आपण काय करतो बेरीज करतो. 4 आणि 2 6. ओके. पण उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचे चिन्ह 4 मोठे का 2 मोठे 4 मोठे 4चं चिन्ह काय आहे वजा आहे. आलं लक्षात? त्यामुळे 6ला कुठलं चिन्ह आलं x2 ची व्हॅल्यू मिळेल -6. देअरफॉर x2 या साईडला लिहूयात, -6 तिकडे लिहूयात. सेम ॲज इट इज ऑपरेशन त्या साईडला करायचं, सेम ॲज इट इज करायचे विद्यार्थी मित्रांनो. बघा इथं कॉमा कंटिन्यू करा, मध्ये जरा चांगला पेज ठेवा, कारण पेजची दोन साईड करा किंवा पेजला दुमडा आणि 2 पार्ट करा, पेजचे डिवाइड करा. ओके. आता झिरोचा आपण बेस काय घेऊयात, आपण 1 घेऊयात. बघा आता काय होईल 0 × 2, 2 मिनिटं 0 × 2 करतो, तिरकस गुणाकार करतो, हा एक फ्रॅक्शन झाला, हा फ्रॅक्शन झाला आहे. 1 × ही संख्या 1 × -3 + y2. ओके. झिरोने कोणत्याही संख्येला बघा उत्तर काय असतं विद्यार्थी मित्रांनो 0 असतं. इक्वल टू एकने कोणत्याही संख्येला गुणा तीच संख्या मिळत असते. एकने 3 ला -3 ला गुणलं -3 मिळाले, एकने y2 ला गुणलं y2 मिळाले. आपल्याला काय करायचं y2 ची व्हॅल्यू काढायची. हा -3 इकडे आणूयात, -3चा +3 होईल, म्हणजेच काय होईल 3 = y2, म्हणजेच y2 = 3. ओके. आपल्याला b चे कोऑर्डिनेट मिळाले का? मिळाले. उत्तर लिहिताना कसं लिहिणार विद्यार्थी मित्रांनो, इथं दाखवतो शॉर्ट मध्ये थोडंसं लिहून लिहायचं. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ b काय मानलेलं आपण x2 y2 मानलेले, इक्विव्हॅलन्स खाली शेवटी लिहा असं b = x2 y2, x2 ची व्हॅल्यू -6, y2 ची व्हॅल्यू 3, -6,3. आता स्टेटमेंट मध्ये लिहावं लागतं. मी सांगितलंय तुम्हाला मागच्या लेक्चरला, प्रत्येक लेक्चरला सांगत आलो. चॅप्टर चालू होताना किंवा आपले ऑनलाईन क्लासेस चालू होताना सांगितलंय 10वी मध्ये आलं की उत्तर कशाने संपवायचंय, स्टेटमेंटने संपवायचंय. म्हणजेच कशाने संपवायचंय, वाक्याने संपवायचंय. याचं वाक्य काय विचारलंय आपल्याला, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ बी. मग तुम्ही क्वेश्चन वाक्यामध्ये कसं लिहायचं, द कोऑर्डिनेट ऑफ बी इज -6 and 3, -6 and 3. किंवा असं लिहा the coordinate of b is in bracket -6,3. ओके. मराठी मीडियमने काय लिहायचं, b चे निर्देशक -6,3 एका ब्रॅकेट हे आहेत. आता आपल्याला क्वेश्चन नंबर पुढचा पाहायचा आहे. आपण क्वेश्चन नंबर 5 मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाय. आता त्याच्या पुढचा क्वेश्चन नंबर पाहायचा आहे 6. काय पाहायचं आहे आता क्वेश्चन नंबर 6. तो पण खूप सोपा आहे. एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या. स्टेटमेंट लिहायचा. मी पुढे तुम्हाला सांगणार नाही स्टेटमेंट लिहा म्हणून. ओके. तुमचं तुम्ही स्टेटमेंट लिहायचे. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. ही प्रॉपर्टी वापरली आपण. काय सांगितलं, सेंटर ऑफ द सर्कल इज दी मिड पॉइंट ऑफ डायमीटर. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा जीवेचा मध्यबिंदू असतो. हा मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. आज पाहतोय आपण मिड पॉइंट वरची एक्झाम्पल. अतिशय सोपी, खूप सोपं आहे. फक्त लेट करायचे. x1 y1 x2 y2 च्या व्हॅल्यू असल्या की आपल्याला x फाइंड करता येतो. आता क्वेश्चन नंबर 6 अतिशय सोपा आणि साधा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा क्वेश्चन काय आहे, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट. डायरेक्ट मिड पॉइंटचेच काय सांगितले त्यांनी आपल्याला, कोऑर्डिनेट फाइंड आउट करायला सांगितलेत. ऑफ द सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22,20 and 0,16. 2 पॉइंट दिलेत. आपणच काय करूयात, एक सेगमेंट ड्रॉ करूयात, त्यालाच लेट करूयात, त्यालाच हे करूयात. क्वेश्चन नंबर पाहतोय आपण 6. 2 पॉइंट दिले आणि मिड पॉइंटचे आपल्याला काय करायचंय, सेगमेंट काढायचं. एम इज द मिड पॉइंट. लेट घेणार आहे आपण. लेटमध्ये मानूयात तसं सगळं सिस्टमॅटिक सोडूयात. एक्झाम्पल डायग्राम ड्रॉ करायची तुम्ही. हा एक सेगमेंट आहे. सपोज त्याचं नाव देऊयात आपण ए बी. एम हा मिड पॉइंट घेऊयात, म्हणजे हे इक्वल पार्ट होतील. ओके. एचे कोऑर्डिनेट दिले 22,20,
बीचे कोऑर्डिनेट दिलेत त्यांनी आपल्याला, आपण लेट करणार आहे त्या गोष्टी 0 16 ओके अशी डायग्राम येणार आहे आणि एमचे कोऑर्डिनेट आपल्याला एक्स वाय काय करायचे आहेत फाइंड आउट करायचे आहेत. आपण लिहूयात चला. काय लिहायचं लेट एचा कोऑर्डिनेट काय आहे बाळांनो माझ्या, एचा कोऑर्डिनेट काय आहे, एचा कोऑर्डिनेट काय आहे 22 22 20 इक्विव्हॅलन्स काय असणार आहे x1 y1. चला बी काय असणार आहे 0,16 इक्विव्हॅलन्स x2 y2 आणि मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे म्हणजे m चे कोऑर्डिनेट काय सांगितले आपल्याला फाइंड आउट करायला लावलेत. त्याचं काय असणार आहे x, y इक्विव्हॅलन्स क्वेश्चन मार्क. माहित नाही आपल्याला माहित नाही ओके. ह्याचे फाइंड आणि इथं लिहूयात आपण m इज द मिड पॉइंट. इथं लिहूयात वाटलं असतं m इज द मिड पॉइंट. m इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. हे लेटमधलंच लिहिले. m इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. मराठी मीडियमने काय लिहायचं बिंदू m हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू आहे. काय लिहायचे तुम्हाला बिंदू m हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू आहे ओके. आपल्याला काय काढायचंय m चे कोऑर्डिनेट काढायचे. आपण लेट केलंय सगळं व्यवस्थित करून घेतलंय. इथे लिहायचे काय बिंदू m हा पॉइंट्स लिहिले तर चालेल. पॉइंट्स m इज दी देअरफॉर पॉइंट m इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. तुम्ही लिहायचं बिंदू m हा रेषाखंड म्हणजे रेख AB चा मध्यबिंदू आहे. आता डायरेक्ट आपण काय वापरणार आहे मिड पॉइंट फॉर्म्युला वापरणार आहे. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या सूत्रानुसार अतिशय सोपं आहे बघा. काय रे मध्यबिंदूचा फॉर्म्युला इथे लिहिलाय बघा मी. काय असतो x जर फाइंड देअरफॉर x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 कॉमा y1 प्लस y2 अपॉन 2. चला सूत्रामध्ये किमती टाकूयात. x1 काय आहे तुमचा 22 आहे. x2 काय आहे तुमचा 0 आहे बरोबर. x1 काय आहे 22, x2 काय आहे 0 अपॉन 2. x आहे असा. y चे कोऑर्डिनेट काढू. y चा कोऑर्डिनेट काय रे y1 चा y1 काय आहे 20 आहे अधिक y2 काय तुमचा 16 आहे अपॉन 2. लक्ष द्यायचं आता अतिशय सोपं चाललंय का. अतिशय सोपा विषय चाललाय. 22 मध्ये 0 मिळवा 22 अधिक 0 22 अपॉन 2 आहे असा. चला इथं या y कडे या. y इज इक्वल टू 20 अधिक 16 36 36 20 प्लस 16 36 अपॉन 2. आता काय करायचं 2च्या पाड्यात 22 आहेत बेके म्हणजे 11 दुने 22 म्हणजे x ची किंमत आली 11. तशीच y ची किंमत आली बघा तर भाग कसा जाणार आहे बेके बे 3तनं 2 गेले शिल्लक राहिले 1 82 16. हे नाही तुम्ही केलं तरी चालेल. डायरेक्ट काय केलं 18 लिहिलं तरी चालतील. पण तुम्हाला मी भाग करून दाखवला. डिव्हिजन कशी येते ते सांगितलंय. किती येणार आहे 18. म्हणजे आपल्याला m चे कोऑर्डिनेट म्हणजे मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट काय मिळाले देअरफॉर पॉइंट m x, y इक्विव्हॅलन्स. x चा कोऑर्डिनेट काय आलाय 11, y चा काय आलाय 18 असं लिहायचं आणि स्टेटमेंट लिहायचं. स्टेटमेंट काय लिहिणार the coordinate of midpoint is 11,18. मराठी मीडियमने काय लिहायचं मध्यबिंदूचे निर्देशक 11,18 हे आहेत. लक्षात अशा पद्धतीने आजचं आपले एक्झाम्पल म्हणजे आपण क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये क्वेश्चन नंबर 6 मध्ये मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो. उद्या काय करणार आहे आपण सेंट्रॉइडचे एक्झाम्पल्स घेणार आहे सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावरती. अतिशय सोपं आहे ते सुद्धा. आलं लक्षात तुमच्या. आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.